तू खरंच नेणार आहेस? काय आज नेऊन कोल्ड्रिंक आहे ना पाजणार? तुझा विश्वास नाही ना माझा? नाही ना विश्वास? हा ठीक आहे बाबा, आहे विश्वास. चल 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 मस्त आहे चल. बघा. कसं आहे? मला अजून विश्वासच बसत नाहीये की तू माझ्यावर एवढा का मेहरबान झालायस. झालं का? तुला नकोय माझी मेहरबानी? काय ना, चोर नाही, निदान चोराची लंगोटी तरी. मस्त जोक केला. हॅलो सर, काय घेणार आपण? सांग. मी सांगू? हा भाई, पार्टी माझ्याकडून तुला आहे. तुला वाटेल ते, तुला आवडेल ते सगळं माग. 2 विस्की घे, पीनट्स, चणे आणि चकली. बस 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 बस. जा, एवढं घेऊन ये जा. मॅडम, कुलदीप आणि अजय एका बार मध्ये दारू प्यायला बसलेत. बर, मी काय करू? लक्ष ठेवा त्यांच्यावर. ओके मॅडम. आता बघ बरं उडतंय का? बघ बघ, जोरात उडवायचं बरं का. अरे वा, जमतंय की. नंतर मी तुला एक गंमत देणार आहे. काय माहिती का? होडी बनवून देणार आहे मस्तपैकी. म्हणजे बोट. चालेल. माझ्या कामाचं हे असं असतं, सतत फोन चालू असतात आणि कधीही बाहेर जावं लागतं. आणि यायला जेव्हा उशीर होतो तेव्हा मात्र प्रॉब्लेम होतो. हो ना, आणि एवढ्या छोट्या मुलीला एकटं घरी सोडून जाणं सुद्धा बरं नाही, नाही का? काय ग बाळा, नाव काय तुझं? चिऊ. हो का? छान नाव आहे. हा, आम्ही तिला प्रेमाने चिऊ म्हणतो. तिचं नाव ईशा आहे. पण चिऊ, मी तुला चिऊच म्हणेन बरं का? चालेल ना? माझी ओळखपत्र मी तुम्हाला दिलीच आहे. आणि हो, तुमच्या बिल्डिंगचा तो वॉचमन आहे ना, त्याच्या शेजारीच मी राहते. हो, सांगितलं त्यांनी मला. तुम्ही याआधी कुठे काम करत होता? नाही हो, माझा मुलगा आणि सून कामावर जायचे ना, तर तेव्हा नातवंडांचा सांभाळ मीच केलाय. मला सवय आहे. हो, आमच्या इथे सकाळी लवकर यावं लागेल आणि रात्री उशिरापर्यंत थोडं थांबावं लागेल. म्हणजे माझ्या कामाचं तसंच आहे, सांगितलं ना मी तुम्हाला. कधी कधी यायला मला उशीर होतो, तर मग. हो ना, अहो पोलिसांचं काम म्हणजे ना, वेळेचा काही भरोसाच नाही. मध्येच काम सोडून वगैरे असं जाणार नाही ना तुम्ही? अहो नाही हो, असं काय ते. आणि खरं सांगू का, मला घरी कंटाळाच येतो एकटीला, आणि गरज पण आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका. तुमच्या चिवला मी अगदी माझ्या नातीसारखी सांभाळीत बघा. ग्रेट. तुमची ही कागदपत्र मी ठेवते, फोटोकॉपीज काढून तुम्हाला उद्या परत करते. येते मी थँक्यू. उद्या सकाळी. चिऊ येते बरं का उद्या सकाळी. चाल. पण काय म्हणायचं, या 2 दिवसात न्यूजमुळे जाम फेमस झालास तू. आतापर्यंत ऍक्टिंगमुळे एवढा फेमस नाही झाला जेवढा ह्या न्यूजमुळे फेमस झाला. अरे फेमस नाही रे, त्याला उलट माझी बदनामी झाली. अरे बाबा, बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ. अरे भाई, तू मलाच काय भरतोय? तू पण पी ना, तुझा ग्लास तसाच आहे. कुलदीप, तू एक काम कर, तू अजयला प्यायला घेऊन बस. गोड गोड बोलून त्याच्याकडनं सगळी माहिती काढून घे. पण तुला कंट्रोल राहील ना? घेणार ना मी घेणार. ते जरा पित्ताचा त्रास होतोय मला. आधी सांगायचं ना, आपण आलोच नसतो आज. अबा आलो कशाला, मरायला? मराल नाही, गायला आलोय आपण. आपल्या भावाने एन्जॉय केलं पाहिजे. भाई पी, तू पी.
अजय, काकांचा गेम तू केलायस ना? तू काय वेडा आहे का रे? काय 50 वेळा तेच प्रश्न विचारतोस? नाही केला असेल तर बरंच आहे, हरकत नाही. काय आहे, त्या म्हाताऱ्यानं तसा आपल्याला खूप त्रास दिला होता. एक नंबरचा खडूस माणूस होता. कुलदीप, तू लूप लागल्यावर का परत परत काय तोच प्रश्न विचारतोय? याला मूड खराब करू नको रे. तू घे अजून घे. अरे मी काय घे, तू पण घे ना यार, तुझा ग्लास सजत आहे. मी घेणार. तू घे भाई, दिवस तुझा आहे ना, मी बोललो ना. घे. अजय, खरं सांग, तू गेम केलास ना काकांचा? हा, तू मला कितीही पास, पण मी या विषयावर काही बोलणार नाहीये. तुझं हे ठरलंय? 100% फायनल. ठीक आहे. ये होईना बात. मग ना असले प्रश्न मूड चांगला असताना नाही विचारायचे. काय घेऊ साहेब? काय बोलताय? नीट बोला. वोडका, रम, बियर, विस्की, वाईन. इथे कशाला आलात मग तुम्ही? मुके आहात का? ह्याच्यामध्ये काय असेल ते वाचून बघा आणि सांगा काय पाहिजे ते. वाचता येतं ना? पाणी. मी पेटवणार. वेड अरे नेट भेटो ना. काय करतो रे? आईला माझे केस जाळून टाकशील. इकडे दे. सॉरी. असं कसं? मला येणार. तू थांब. येत नाही म्हणजे काय? अरे बाबा, सकाळ होईल, तू आणि इकडे. तू बिल बघ. अरे जी घाणेरडा अक्षर आहे हे, मला वाचता येत नाहीये. इकडे प्रिंटेड आहे ते, माझ्याकडे दे. बघ सर, नीट लिहायचं असतं. 9,500 रुपये. एवढं? यार, एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. शिवानीने फक्त 5,000 रुपये दिलेत मला. शिवानी? हा, तिचा काय संबंध? अजय, शिवानी बरोबर नाही यार. तिचा विश्वास नाही तुझ्यावर. तू नाच सोड तिचा. शिवानीने तुला 5,000 रुपये कशासाठी दिले? तुला दारू पासून तुझ्याकडून सगळी माहिती काढून घ्यायला. तिला असं वाटतंय की तू धनराचा खून केलाय. विश्वास नाही तिचा तुझ्यावर. खरं सांगतोस तू? खोटं काम बोलू मी बाबा? खरं सांगणार ना तुला. अजय, तिचा विश्वास नाही यार तुझ्यावर. तिचं प्रेम पण नाही तुझ्यावर. ती सीदला सोडून तुझ्याकडे कधीच येणार नाही. जो मेला ना, सीद मेला आहेस. अजय, तुला सांगू, मला कधी कधी वाटतं शिवानीचं माझ्यावर प्रेम आहे. ए मुरगावर का बडबडू नको. अरे 5,000 रुपये मला दिले तिने दारू प्यायला. तू आता काय म्हणालास? माझ्याकडनं माहिती काढायला पैसे दिले म्हणून? तिचा तुझ्यावर विश्वासच नाही, तुझ्यावर प्रेमच नाही. तू ना, तिने किती हाडतूड केला, हाकललं तरी तू तिच्याकडे जातो परत. ए मुस्का फोडून टाकेन मी. बस झाली तुमची बडबड. मगाचपासून ऐकतोय. चल. अरे ढवळा. हो ढवळे, तुम्हाला पण शिवानीने पाठवलं का इकडे? हे कळेल तुला लवकर. आणि काय रे, तू धनराजचा खून केलायस ना? अहो मी नाही हो खून केला हो कोणाचा.
अरे हे तुझे मित्र पण सांगतात तूच खून केला धनराजचा. आणि खरं काय ना ते आम्ही बरोबर शोधून काढू. चल ओट ओट. ढवळे साहेब, तुम्हाला कळलं की मला पण सांगा. मला शिवानीला सांगायचंय. ओट. साहेब काय तर मुके होतात ना. काय मुख्य होतात काय पाहिजे तुला? अहो साहेब बिल. बिल याच्याकडून घे. चले चल चल चले चल. साहेब बिल 9,500 आणि वरचे 50 रुपये झालेत. माझ्याकडे फक्त 5,000 रुपये. मला शिवानीने फक्त 5,000 रुपये दिले. तो चला मग उठा उठा. चला उठा. कुठे? चला भांडी घासायला चला आतमध्ये. फुकट प्यायला पाहिजे तुम्हाला. हे भांडी बिंडी मी नाही घासणार. तू मला असं नेऊ नको. 200 एकर जमिनीचा मालक आहे चला मी. चला या. मारून टाक मला. हो काय काय बोलताय? अगं खरंच मी फार वाईट माणूस आहे. मी वाईट वागलो तुझ्याशी. मार मला. मारून टाक. माझ्या पापाची शिक्षा मिळालीच पाहिजे मला. काय करताय? राग कंट्रोलच होत नाही अगं मला. मी काय करू? माझं तुझ्यावर खूप प्रेम. तुला पटणार नाही इतकं प्रेम. तरी तुम्ही मला डान्स करायला लावता आणि ऍक्टिंग सोडायला सांग. अगं रागाच्या भरात बोललो मी. तू कशाला एवढं मनावर घेतेस? पण तू माझ्याशी का वाईट वागलीस? का दगा दिलास सांग बरं. माझी शपथ आहे तू. मी तुम्हाला दगा दिला नाही साहेब. मला तुमच्यापासून लांब व्हायचं होतं. का? काय कमी केलं मी तुला? तुम्ही सारखं माझं नाव घेता ना त्या सीटच्या प्रकरणमध्ये. का मला अडकवायचा प्रयत्न करताय? अगं ते मी माझ्या बायकोला बनवण्यासाठी घेतो. तू कशाला मनावर घेतेस? तुला ती धक्क्याची गोष्ट माहिती आहे ना? कुठली? मी तुला एक धक्का देणार, मग तू रागाच्या भरात मला दुसरा धक्का देणार, मग मी तिसरा धक्का देणार, मग तू आणखीन रागावून मला धक्का देणार. ही धक्काची ट्रेन चालूच राहणार, थांबणारच नाही कधी. काय ती फिल्म होती मुंबई मेरी जान, त्याच्यात दाखवले तसं. जाऊ दे, विसरूया आपण आपल्यातलं भांडण आणि राहूया परत एकत्र चांगलं. पण तुम्ही म्हणता की ऍक्टिंगच करायची नाही तर मग काय? अगं पण आता तू सांग फक्त, कुठे युरोप, अमेरिका, रशिया, चीन, जपान, कुठे जाऊन तुला वेब सिरीजचं शूटिंग करायचं? एकदा हे मला ह्या सीटच्या प्रकरणातून सुटू दे, मग तुझ्यासाठी काय काय करतो ते बघ. देशातून बाहेर पडू शकत नाही मी आता. तूही पडू नकोस माझ्यासाठी प्लीज. मग संपला ना राग? एक कॉफी मिळेल तुझ्याची? हो, आणते. साहेब येऊ दे. 2 महिने झाले साहेब आल्यानंतर सगळा प्रॉब्लेम. हा बोल रे. हॅलो साहेब, इथे जाम मोठा राडा झालाय. काय झालंय? हो, गल्लीतल्या बायकांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेरलंय. तुम्ही आल्याशिवाय सोडणार नाही असं म्हणतायत. का? काय झालं? हो, पाण्याचे प्रॉब्लेम साहेब, आणि त्यात गल्लीतली गटार सुद्धा तुंबली आहेत, त्यामुळे जाम त्रास होतोय असं म्हणतायत त्या. अरे आता मी येऊन गटर साफ करणार आहे का? कुणाचं काय चाललंय, कुणाचं काय? ठेव फोन. शाळेसाठी चिवचा टिफिन रेडी केलाय मी, तर तुम्ही आता तिला शाळेत सोडायला जा आणि आणायला सुद्धा जा. आणि शाळेतून आल्यानंतर ना चिवला भूक लागली असेल तर काहीतरी बनवून द्याल ना? नक्की देईन, काही काळजी करू नका तुम्ही. मी संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करते, पण मला यायला जरा उशीर झाला तर प्लीज तिला एकटीला सोडून जाऊ नका.
नाही जाणार, अगदी काळजी करू नका, मी आहे ना. थँक्यू. आजीला त्रास द्यायचा नाही हा. चलो टेक केअर. गुड डे. चल. ओढून घेते मी दार. हो हो. आजी तू मला होडी बनवून देणार होतीस ना? अगं देणार आहे तर, पण त्याआधी एका मुलीला एका माणसाशी बोलायचंय. कोण? आता फोन लावून दिला की कळणार आहे तुला. हॅलो, तुम्हाला चिवशी बोलायचंय ना? हा देते हा तिला. हे घे चिव. हॅलो हाय चिऊ. पप्पा, कशी आहे बेटा? मला तुम्हाला भेटायचंय पण मम्मा नाही म्हणते. तुझी मम्मा रागावली ना माझ्यावर, म्हणून. आपण सापशिडी कधी खेळायची? खेळूया ना बेटा. तुझ्या मम्माचा राग शांत झाला ना की मग खेळूया. पण तुम्ही का म्हणता? मला एकटीला कंटाळा येतो. ए बेटा, असं नाही बोलायचं रे. ऐक ना, त्या आजी आहेत ना, अरे त्या आपल्याच आहेत. मम्मा घरातून बाहेर पडली ना की मग तू आजीला सांग, मग आजी तुला फोन लावून देणार, मग आपण बोलूया, है ना? ओके. पण पप्पा तुम्ही कधी येणार? येणार राजा, मी लवकर येणार. हा ए, पण तोपर्यंत मम्माला त्रास द्यायचा नाही. हा, हो. स्कूलची तयारी झाली? हो, आज मला आजी सोडायला येणार आहे. तुम्ही येणार ना मला स्कूल मध्ये भेटायला? येतो राजा. पण चल चल, तू निघ आता, नाही तर परत लेट झाला तर मम्मा चिडणार. चला 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 चला, लवकर रेडी व्हा. ओके. ठेवू मी? बाय बाय. बाय बेटा. वाव, सर किती बारीक लक्ष असतं तुमचं. जरा लक्ष माझ्यावर पण असू द्या ना. मी 4 दिवस झालं तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतेय. आधी कुठे प्रॅक्टिस केली आहे? नो सर, दिस इज माय फर्स्ट टाइम. पण मला तुमच्यासारख्या टॅलेंटेड लॉयर कडे काम करायची खूप इच्छा आहे. प्लीज मला इंटर्नशिप साठी चान्स द्या. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या आणि मी तुमच्याकडे लक्ष देते. व्हॉट डू यू मीन? आय मीन, मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. काहीही. काहीही करायला तयार आहे? काहीही. जस्ट टेल मी. ओके, लेट्स डू वन थिंग. माझ्या वाईफचा मर्डर कर आणि माझ्या मुलीला माझ्याकडे घेऊन ये. व्हॉट? हा, काहीही करायला तयार आहे ना. बट सर, दॅट्स नॉट व्हॉट आय. नो नॉनसेन्स इन आवर प्रोफेशन. वी हॅव टू मेंटेन द डिग्निटी. गॉट इट? येस सर. रॉकी, चल आपण क्रिकेट खेळूया. नको. का? तुला येत नाही क्रिकेट खेळायला? मी सचिन तेंडुलकर आहे. अरे वा, मग बघूयात तरी कसा खेळतोस ते, का नुसताच थापा मारतोस? तूच बघ. एक काम कर, तू हे पकड बॅट, मला फोन दे. चल. थांब. बघा नीट टाकते. अरे वा, व्हेरी गुड. थांब मी आणते. करीना ताई, सापडला का बॉल? आणते. हा
हॅलो हॅलो आई. करीना, अगं कुठे आहेस तू? किती शोधलं मी तुला. आहेस कुठे? बरी आहेस ना? हो मी ठीक आहे, तू काळजी करू नकोस. हा रेवती मॅडमनी सांगितलं मला तू ठीक आहे. मला काळजी वाटते ग. लवकर घरी ये ना. आई मी एका महत्वाच्या कामासाठी आले, तू अजिबात काळजी करू नकोस. नको आपल्याला तसलं काम. तू घरी ये आपली. आई करीना ताई किती वेळ? बर मी ठेवते. आई तू अजिबात काळजी करू नकोस. मला वेळ मिळाला ना की मी करते तुला फोन. हा ठीक आहे. कुणाला फोन केला होतास? ते मी आईला. मी कुठे ते माहित नाही ना तिला. ती काळजीत असेल म्हणून. आणि कुठल्या महत्वाच्या कामातच असं सांगत होतीस? ते काही नाही असंच. अगं मी ऐकलंय. कुठलं महत्वाचं काम करतेस करीना? हा ते मी आईला असं सांगितलंय. मला ती घरी आहे म्हणून सांगत होती ना. आणि मी घरी नाही जाऊ शकत. मी घरी गेले तर साहेब चिडतील माझ्यावर. आणि मी इथे कामाला हेही नाही सांगू शकत. मग मी काय करणार? अगं पण इथे काम करतेस हे का नाही सांगू शकत तू आईला? तेव्हा सिद्ध गेले तेव्हा मी दवाखान्यात होतो. तेव्हा आईला आणि मला साहेबांनी किडनॅप केलं होतं. आणि सांगितलं होतं की ते जसं म्हणतील तसं मीडियामध्ये सांगायचं, तेच बोलायचं. आणि जर मी आता आईला सांगितलं की मी इथे कामाला आहे तर ती पोलिसांमध्ये जाईल. मग साहेब मला आणि आईला सोडणार नाही. काय सांगणार आईला? आलंय लक्षात माझ्या. पण तू जे काही फोनवर सांगितलंस महत्वाच्या कामात वगैरे, ते सगळं नक्की खोटं आहे ना? हो. ठीक आहे करीना, अगं तुला यांचा स्वभाव चांगलाच माहिती. जरा जपून वागत जा. नसता आगाऊपणा करत नको जाऊस. जर आता त्यांना कळलं की तू असा चोरून आईला फोन केलायस तर ते तुला जीवे मारतील. कळतंय का? तुम्ही सांगू नका साहेबांना प्लीज. नाही सांगते मी, पण यापुढे असा आगाऊपणा पुन्हा करू नकोस. नाही करणार. चल. कुलदीप, कुलदीप, उघडाच आहे. वाज उघडाटून झोपलाय. वा कुलदीप, कुलदीप उठ. कुलदीप, कुलदीप उठ. कुलदीप उठ. उठ उठ उठ. घड्यात वाजलेत बघ किती. उठ उठ लवकर. यार उठ लवकर. उठ उठ उठ. अजय कुठे? पुन्हा नाव काढू नको त्या हरामखोराचं. त्याच्यामुळे मी रात्रभर हॉटेल साफ करत बसलो होतो. सगळी हॉटेलमधली भांडी घासली. त्याच्यानंतर हॉटेलमधली लादी पुसत होतो. का? अरे प्यायचं म्हणून किती प्यायला तो. 9,500 रुपये बिल झालं. वरून ते 50 रुपये एक्स्ट्रा त्या पोलिसाचे. पोलिसाचे? पण अजय आता कुठे? चला त्याला काल पोलिसांनी. बार मध्ये पोलीस दाबा धरून बसले होते. का? त्याने त्या काकांचा मर्डर केलाय. व्हॉट? हो. तू खरं सांगतोयस कुलदीप? पोलिसांनी काय उगाच उचलला का त्याला? पण मी तुला काय सांगितलं होतं? मी तुला माहिती काढायला सांगितली होती ना. तो तुला शिव्या घालत होता तिकडे. तुझ्याच पैशांची दारू प्यायची आणि तुला शिव्या घालाय. मला का? तुला ना शिवानी असं वाटतं की अजयचं तुझ्यावर प्रेम. तसं नाही. आता त्या संजनाच्या नादाला लागला. ती त्याला प्यारी झाली. आता पोलिसांनी तुझ्या समोर नेला अजय. माझ्या समोर उचलला पोलिसांनी. मग तुला का नाही? मला का उचलतील पोलीस? मी काय केलंय? मी त्या सीतचा मर्डर केलाय. सीतच्या बापाचा केलाय. तर सांगतो हे जे काय सगळं केलंय ना ते आजाने केलंय. तुला मूर्ख बनवतोय. जे व्हायला नको होतं ना नेमकं तेच घडलं. शिवानी मला खात्री आहे, म्हणजे मला गॅरंटी आहे कुणी आजाचं.
खूप ते खरंच नाही सांगणार पण मला मारू नका खरंच नका मारू नाही कमीन मॅम कमीन मला मारू नका मॅम सगळे एव्हिडन्सेस फाईल केले अजय विरोधात स्ट्रॉंग चार्जशीट तयार केली मॅम तुम्ही म्हणत होता ते अगदी खरं आहे आपल्याला कॉन्फिडन्स हवा आपल्या कामावर मॅम आता काही झालं तरी अजय सुटणार नाही अगदी विश्वजित चंद्र आले ना तरी सुद्धा नाही त्या अजयची पुन्हा चौकशी करायला हवी मॅम काही गरज नाही आता तो सुटू शकत नाही मॅम माझी गॅरंटी आहे तो आता पक्का पुरता अडकला मॅम वाडकर कोणालाही अडकवणं सोडवणं हे वकिलाचं काम आहे आपण पोलीस आहोत तर आपण आपलं काम करूया ना आपलं काम आहे खरी बाजू मांडणं मग तेच करूया येस मॅम अजयची पुन्हा चौकशी करायला हवी मला माझ्या वकिलांशी बोलू द्या तुम्ही मला असं इथे अडकवून ठेवू शकत नाही मारता कशाला मी काय नाही केलेलो ही ऍक्टिंग आहे ना फिल्म्स मध्ये करायची इथे फक्त खरं बोलायचं धनराज कुठे मॅम धनराजचा मर्डर यांनी केला हा सस्पेक्ट आहे म्हणून आपण याला इथे बोलवलं धनराज कुठे आहे खरंच मला नाही माहित तुला नाही माहित नाही माहित काय हे तुम्ही केलाय खूप ते खरंच नाही सांगणार पण मला मारू नका खरंच नका मारू नका मला मारू नका काकांना कोणीतरी गोळी घातली खरी की खोटी खरी खोटी मॅम खरी गोळी घातलीये का खोटी गोळी घातलीये म्हणजे तुला काय वाटलं या व्हिडिओवर आम्हाला कळणार नाही काय गोळीचा इफेक्ट दिलाय का याच्यात तसाच जसा फिल्म्स मध्ये असतो तसा समोरून गोळी लागल्यानंतर असं रक्त पडतं का असं रक्त ना फक्त फिल्म्स मध्ये येतं कोणाला नाटक करून दाखवता रे तुम्ही सिद्धांत छायाचा बाप आहे म्हणून काय तो पण ऍक्टिंग करणार की काय तुझ्या अगेन्स्ट आमच्याकडे एवढे पुरावे आहेत ना हे मनात आलं ना तर सिद्धांत छाया आणि धनराज दोघांच्या मर्डरमध्ये मी तुला कायमचा जेलमध्ये सडवीन विश्वजित चंद्रा सुद्धा तुला वाचवू शकणार नाही हे ऐकतोस ना मॅडम काय म्हणतात ते धनराज कुठे आहे कुठे आहे धनराज धनराज काका जिवंत आहेत ते मला माहिती आहे कुठे आहेत ही धनराज काकांचीच इच्छा होती काय ऍक्टर बनायची हो त्यांना असं वाटतं की त्यांना खूप चांगली ऍक्टिंग येते त्यांना पण ऍक्टर बनायचंय सिद्ध सारखं मी त्यांना खूप समजावलं की असं नाही होत ऐकायलाच तयार नाही मी त्यांना सांगितलं ऑडिशन द्यावी लागेल म्हणाले देऊ ऑडिशन मी ऑडिशन शूट केली हो काका हे सगळं करायची गरज आहे का अरे बाबा जिवंत वाटलं पाहिजे सगळं खरं खरं वाटलं पाहिजे अभिनय जिवंत वाटला पाहिजे मुश्ताक भाई गोली असली नहीं है ना वरना मेरा करियर शुरू होने के पहले खत्म हो जाएगा फिक्र मत कीजिए सर बहुत फिल्मों में गोली चलाई है कोई मारा नहीं है अभी तक फिर बेस्ट मारने की एक्टिंग की तुम चिंता ही मत करो ही ऑडिशन करायची गरज आहे का वेगळं काहीतरी करू ना आपण अजिबात नाही तुझ्यासारखी ते बघ केसावर हात फिरवून ऑडिशन देणारे ना हजारो आहेत माझं नाव धनराज आहे लक्षात ठेव माझं काहीतरी वेगळं असायला पाहिजे चार चौघांसारखं नाही मुश्ताक भाई सही है कितनी फिल्में की मुश्ताक भाई आपने 50 अच्छा
बघ 50 जणांना गोळ्या घातल्या याने, म्हणजे 50 जण वाचले, मेले नाहीत. ए भाई रेडी ना? रेडी आहे. चलो आ जाओ चलो. चला रेडी. आधी नाव सांगा, मग वय सांगा, रोल कॅमेरा रेडी. नमस्कार, माझं नाव धनराज भालेकर, उंची 6 फूट 2 इंच, वय 60. एका आई बापासाठी म्हातारपणाची काठी असतो मुलगा. आयुष्यातला सगळ्यात मोठा ठेवा असतो मुलगा. आज तोच ठेवा तुम्ही आमच्यापासून हिरावून घेतला. काय पाप होतो आमचं? कुठल्या गुन्ह्याची सजा देताय तुम्ही आम्हाला? ती देवी सिद्धची आई ही माझी बायको घरी जातकासारखी वाट बघत असेल माझी. मी नाही गेलो तर चिंतेनं पोखरून पोखरून मरेल ती. विनवतो तुम्हाला, नका मारू मला, नका मारू मला, मला जगू द्या. मला माहितीये तुम्ही माझ्या सिद्धचा खून केलाय, पण मी सांगणार नाही कुणाला. मी शपथ नाही सांगणार कुणालाच. मला मारू नका प्लीज, मला मारू नका. मी विनंती करतो तुम्हाला, मारू नका प्लीज, मला मारू नका. ओ काका, ओ काका, बरे आहात ना? कशी वाटली ऍक्टिंग? एकदम भारी. आता बघतो सिद्ध पेक्षा मोठा ऍक्टर नाही होऊन दाखवलं तसा. काकांची ऑडिशन क्लिप घेतली, पण मी ती कुठेच व्हायरल नाही केली. नंतर धनराज काका गायब झाले. त्यांना सगळीकडे शोधलं, पण कुठेच सापडत नव्हतं. माझ्यासाठी रशियाचा प्रोजेक्ट खूप महत्वाचा होता. त्यात काकी पोलिसात तक्रार करायला निघाली. मला कळतच नव्हतं मी काय करू. राजन पर्वते रशियाचा प्रोजेक्ट कॅन्सल करेल ही पण भीती होती. म्हणून मग मी राजन पर्वतेच्या नावाने ही सीडी लढावृत्ताला कुरिअर केली. अच्छा, म्हणजे एकाच दगडात 2 पक्षी मारलेस तू. वा. राजन पर्वतेच्या नावाने कुरिअर केलं होतंस तू. मग सिद्धांत चहाच्या घरी जाऊन तो व्हिडिओ व्हायरल करायची गरज काय होती? ते मी कुरिअर केलंय हे तुम्ही शोधून काढल्याने मीच लटकणार होतो. मग मी दुसरा प्लॅन आखला. काका तर झोलर आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. मग मी असं ठरवलं की तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल करायचा, आणि म्हणून मग तो व्हायरल केला. सिद्धांत चहाच्या घरी जाऊन? हो. मग सिद्धांत चहाच्या आईच्या नावावर सिम कार्ड कसं काय मिळवलंस तू? व्हिडिओ तो व्हायरल करायचा होता, पण माझ्या मोबाईलवरून नाही. काकींचं आधार कार्ड होतं माझ्याकडे. मी सिम कार्ड विकत घेतलं, एक जुना मोबाईल विकत घेतला आणि त्यांच्या घरी जाऊन तो व्हिडिओ व्हायरल केला. काकी माझा विश्वासच बसत नाही असं काही झालंय. जे झालं ते खूप वाईट झालं. काकी थोडं पाणी मिळेल? आणते.
मला माहित होतं त्या व्हिडिओवरून तुम्ही घरापर्यंत पोहोचणार. सगळंच बरं माहिती असतं रे तुला. हा साहेब, सिंपल लॉजिक आहे. पोलीस काय काय करू शकतात आणि टेक्नॉलॉजी थ्रू कुठपर्यंत पोहोचू शकतात याचा थोडा अभ्यास मी पण केलाय. या सगळ्या प्रकरणात सिद्धांत छायाची आई अडकेल असं नाही वाटलं का तुला? नाही वाटलं नव्हतं की तू अभ्यास केला नव्हतास, की स्वतःचं लॉजिक लावलं होतंस, का तू मुद्दामून त्यांना अडकवलंस? काका किती झोलर आहेत हे विश्वजित चंद्रा यांच्या थ्रू प्रूव्ह करायचं होतं मला. म्हणजे तू आणि धनराज दोघांनी मिळून हा प्लॅन केला होता ना? नाही मॅडम, प्लॅन माझाच होता. अरे दुसऱ्याला क्रेडिट द्यायचं नाही म्हणून का विश्वजित चंद्रांना वाचवायचंय म्हणून असं बोलतोयस? नाही सर, माझाच प्लॅन होता तो. आणि काकांचा खून झालेलाच नाहीये तर मी कशाला अडकेन? कधी ना कधीतरी सुटणारच होतो ना. पण आहेत कुठे ते? मलाही तोच प्रश्न पडलाय. 3 लाख रुपये घेऊन गायब झाले. हा पण सगळा प्लॅनच आहे का तुझा? नाही मॅडम, मी खरंच सांगतोय. धनराज काकांचा खूनच नाही झालेला. मग तू ते त्याच वेळी का नाही सांगितलं आम्हाला? राजन पर्वतीला अडकवण्यासाठी केलेला प्लॅन माझ्याच अंगाशी येईल म्हणून घाबरलो होतो, म्हणून नाही सांगितलं. वाडकर, याची ही सगळी स्टोरी आधी ऐकल्यासारखी नाही का वाटत तुम्हाला? आधी ड्रिंक अँड ड्राईव्ह, ड्रिंक अँड ड्राईव्हची केस होऊ नये म्हणून घाबरला होता ना? येस मॅम, येस मॅम. म्हणजे मला असं वाटतंय वाडकर, तेव्हा हा घाबरला नव्हता. तेव्हा ह्याचा हा सिंपल लॉजिकल प्लॅन होता. काय अशा सगळ्या स्टोरीज तू डिझाईन करशील आणि पोलीस त्याच्यावर विश्वास ठेवतील? आहे मॅडम, मी धनराज काकांचं खून नाही केलेलं. धनराज कुठे आहे अजय? काय झालं महाराज? महाराज, काही काळजी करण्याचं कारण आहे का? अरे बाबा, फार मोठा योग होता तुझ्या हातात, पण तुझ्या जवळच्या माणसानेच घात केलाय तुझा. कुणी? जवळचाच आहे. जळतो तुझ्यावर, तुझं बरं बघवत नाहीये त्याला. माझा भाऊ? तोच असणार. सख्खा भाऊ, पक्का वैरी आहे महाराज तो. स्पष्ट लिहिलंय तुझ्या हातात. अहो महाराज, मला रेशन दुकानाचं लायसन्स मिळणार होतं, पण त्याने माझ्या विरोधात चहाडी केली. स्पष्ट लिहिलंय तेही. महाराज, तुम्ही धन्य आहात. दक्षिणा हा देणार लिहिलंय हातात. हो महाराज. ठीक आहे महाराज. पुढचे या. बालका, तू जगासाठी कितीही धडपडलास तरी त्याचं कुणालाही काहीही पडलेलं नाहीये. तुझ्या चांगल्या स्वभावाचा सगळे गैरफायदा घेतात बालका. एकदम बरोबर ओळखलं बघ. मी मरमर मरतोय, दिवस रात्र राबतोय. 2 बहिणीचं लग्न करून दिलं, एका भावाचं लगीन करून दिलं, पण पदरात काय तर शिव्या. पण काळजीच नाही माझी बघा. लिहिलंय तिथं स्पष्ट. देणार. महाराज, नशीब चांगलं आहे म्हणून तुमच्यासारखा ज्ञानी माणूस गाठ पडला बघा. जाम पेचलोय बघा. अरे तसं स्पष्ट लिहिलंय इथे. पण महाराज, तुम्ही माझा हात नाही बघितला. तुझ्या कपाळावरच तसं स्पष्ट लिहिलंय इथं. मला स्वच्छ दिसतंय बालका.
जय हो जय जय महाराज. बाळा, तुझ्यावर पण फार अन्याय झालाय बाळा. तुझ्या आवाजावरूनच ते स्वच्छ जाणवत आहे. आवाजावरून? हो, माझा अभ्यासच एवढा आहे बालिके की नुसतं नाव जरी कोणी मला सांगितलं तरी मला स्पष्ट कळतं. मग सिद्धांत छायाच्या बापाचा खून कुणी केलाय ते सांगाल का महाराज?